अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसवरून सत्ताधारी आमदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळतं। सुधीर मुनगंटीवार आणि योगेश कदम यांच्यामध्ये जोरदार जुगलबंदी पाहायला मिळाली। मंत्र्यांनी अभ्यास करून यायला हवं, नुसतं बघतो बैठक लावतो असं बोलून चालत नाही अशा शब्दात मुनगंटीवारांनी योगेश कदमांना सुनावलंय। तर योगेश कदम यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून त्याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला। एकूणच मुनगंटीवारांच्या एकापाठोपाठ एक प्रश्नांच्या सरबत्तीमुळे योगेश कदम यांची काहीशी अडचण होतानाच दिसली। राज्यातील तब्बल 7 लाख शेतकरी धानाच्या बोनसच्या घोषणेची वाट पाहत आहेत। ते 220 रुपये धानाचा भाव होता तेव्हा तुम्ही सांगितलं की गारपीट आला, पाऊस आला, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे, ते दुःख डिस्ट्रेस सेल हे असल्याने आम्ही बोनस देतो। आपल्याकडून कदम साहेब या संदर्भातले ठोस कदम अपेक्षित आहे। एका वाक्यात उत्तर द्या, जरी मी जास्त बोललो असलो तरी, की धानाचा बोनस देण्याचा GR 2 दिवसात निघेल। अध्यक्षमध्ये बोनस देण्याच्या बाबतीमध्ये सरकार आमचं नकारात्मक अजिबात नाही, परंतु ह्या हंगामामध्ये बोनस देण्याचा निर्णय हा नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल। 25 डिसेंबर पासून आपण मागणी केली आहे, आजची मागणी नाही आहे आणि पहिलीच लक्षवेधी धर्मचक्र प्रवर्तनाय माननीय मंत्री महोदय उत्तर घेऊन आले नाही। जे आकडे सांगताय ते चुकीचे आकडे सांगताय आणि त्याचा काही तर्क नाही। मग सांगा देत नाही धानाचा बोनस, विचार काय करायचा आहे? द्यायचा नाही आहे ना तुम्हाला धानाचा बोनस, तर स्पष्ट सांगा ना। एवढं लपवून छपवून दोन यांनी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही। आमची आग्रही या लक्षवेधीमधून मागणी आहे की तुम्ही धानाचा बोनस देण्याची घोषणा करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।